नमस्कार, प्रतीक्षाम रेसिपी कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण उपवासासाठी खास असा हा बेत बनवलेला आहे। मस्त अशी उपवासाची पुरी भाजी बनवलेली आहे। जवळ नवरात्र आलेला आहे। नवरात्रामध्ये बऱ्याच जणांचा हा 9 दिवसाचा उपवास असतो। त्यामुळे प्रतीक्षाम रेसिपी या चॅनलवरती आपण उपवासाची सिरीज चालू केलेली आहे। त्यामधला पहिला पदार्थ म्हणजे उपवासाची इडली सांबार कशी बनवायची त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जाऊन बघू शकता। हा दुसरा पदार्थ म्हणजे उपवासाची पुरी भाजी कशी बनवायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी एक बाउल घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपण पुरीचं पीठ मळून घेणार आहोत। आता पुरीसाठी इथं मी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे। 2 कप राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे। तर या राजगिऱ्याच्या पिठाला चिकटपणा अजिबात नसतो, त्यामुळे आपण यामध्ये उकडलेला बटाटा घालणार आहे। आता इथं मी 2 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। आता हे बटाटे आपण या खिसणीच्या साहाय्याने यामध्ये खिसून घालणार आहोत। खिसून घातलं म्हणजे एकसारखे बटाटे या पिठामध्ये मिक्स होतात आणि बटाटा घातल्यामुळे या पुऱ्या छान अशा खमंग खुसखुशीत बनून तयार होतात। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हे पीठ असं आपण मळून घ्यायचं। आता पीठ मळताना आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही। या बटाटा जो खिसून घातला आहे त्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला गरज पडली तर तुम्ही हे यामध्ये पाणी घालू शकता। आता इथं मी पाणी न घालता हे पीठ मळून घेतलेलं आहे। आपण पुरीला ज्या पद्धतीने घट्टसर असं पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला इथं घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता हे पुरीसाठी पीठ मळून तयार झालेलं आहे। इथं तुम्ही लगेच याच्या पुऱ्या बनवून घेऊ शकता। इथं मी याला 5 मिनिटं साईडला ठेवून उपवासाची भाजी बनवून घेणार आहोत। कॅमेरा बंद असल्यामुळे फोडणी रेकॉर्ड झालेली नाही। इथं मी एक पॅन घेतला होता। पॅनमध्ये 1-1.5 चमचा तेल घातलं होतं, अर्धा चमचा जिरं घातलं होतं आणि 1 चमचा तिखट मिरची पावडर घातली होती आणि उकडलेला बटाटा इथं मी 2 घेतले होते। ते हाताच्या साहाय्याने इथं मी असं कुस्करून मोठ्या साईजमध्ये टाकलेले आहेत आणि हा बटाटा तेलात छान असा परतवून घेतला आणि आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घातलेलं आहे। तुम्हाला आता ही भाजी कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालून घेऊ शकता। आता ही उपवासाची भाजी अगदी झटपट 5 मिनिटात बनवून तयार होते। उकडलेला बटाटा घातल्यामुळे अगदी 5 मिनिटात बनवून तयार होते। आता भाजीला एक छान अशी उकळी आली। यामध्ये इथं मी 1-2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। जर तुम्हाला उकडलेला बटाटा घालायचा नसेल तर तुम्ही कच्च्या बटाट्याची भाजी बनवून घेऊ शकता। चवीनुसार मीठ घालायचं। भाजी आपली ही बनवून तयार झालेली आहे। त्यावरती इथं मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। आता जिरं आणि कोथिंबीर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुमच्याकडे जर खात असेल तर घाला, जर उपवासाला चालत नसेल तर नाही घातलं तरी चालेल। मस्त अशी ही उपवासाची आपली बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। आता आपण पुरी बनवून घेऊया। आता हे पीठ मी अजून एकदा असं हलक्या हाताने मळून घेते। आता आपण याच्या पुऱ्या लाटून घेणार आहोत। तर तुम्हाला ज्या साईजची पुरी लाटायची आहे त्या साईजचा तुम्ही पेढा घ्यायचा आहे। आता पुरी लाटताना इथं मी राजगिऱ्याचंच पीठ घेतलेलं आहे। या पुऱ्या लाटताना याच्या कड्या अशा चिरतातच, तुम्ही बघू शकता। या पद्धतीने इथं मी या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। या पुऱ्या अगदी पातळ लाटून घ्यायच्या नाही, थोड्याशा जाडसर ठेवायच्या। तुम्हाला अगदी गोल साईजमध्ये पुऱ्या हव्या असतील तर या पद्धतीने तुम्ही लाटून घेऊ शकता आणि कोणत्याही एका झाकणाच्या साहाय्याने असं कट करून घेऊ शकता। म्हणजे छान अशा आपल्या गोलाकार अशा पुऱ्या बनवून तयार होतील। बघू शकता या पद्धतीने इथं मी पुऱ्या बनवून घेते। तर सगळ्या पुऱ्या इथं मी या पद्धतीनेच बनवून घेते। तुम्ही एकसाथ पुऱ्या लाटून ठेवू शकता आणि नंतर एकसाथ तळून घेऊ शकता। इथं मी कढईत तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं। तेल आपल्याला छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे पुरी टाकली की लगेच फुगून वरती येते आणि छान अशी फुलते। आणि पुरी तळताना आपल्याला मीडियम टू हाय गॅसवरतीच ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। अजिबात पुऱ्या तळताना वेळ लागत नाही, कमी वेळात झटपट ह्या पुऱ्या तळून तयार होतात।
तर बघू शकता या पद्धतीने इथं मी सगळ्या पुऱ्या अशा तळून घेते। तुम्हाला जर अशी तेलकट पुरी नको असेल तर तुम्ही याच पिठाशी सेम अशी चपातीसारखं लाटून भाजूनही घेऊ शकता। आता याच पद्धतीने इथं मी अशा सगळ्या पुऱ्या अशा तळून घेतलेल्या आहेत। मस्त अशी ही उपवासाची पुरी भाजी बनवून तयार होते। या नवरात्रीमध्ये ही पुरी भाजी एकदा करून बघा। आपल्या इथं मी सगळ्या पुऱ्या अशा तळून घेतलेल्या आहेत। आपल्या ह्या पुऱ्याही तयार आहेत आणि आपली ही उपवासाची भाजीही तयार आहे। छान अशा टम्म फुगलेल्या ह्या उपवासाच्या पुऱ्या बनवून तयार होतात। आता आपण या ताटामध्ये छान अशा सर्व केलेल्या आहेत। इथं मी तळलेल्या पुऱ्या घेतलेल्या आहेत, त्यासोबत इथं बटाट्याची इथं मी अशी पातळसर भाजी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथं मी बटाट्याची हिरव्या मिरची सुक्की ही भाजी बनवून घेतलेली आहे आणि 1 वाटी दही घेतलेलं आहे। तुम्हाला कोणची भाजी आवडत असेल त्या भाजीसोबत तुम्ही या पुऱ्या खाऊ शकता। बघू शकता किती छान अशा खमंग खुसखुशीत या पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत। तुम्ही ह्या पुऱ्या नुसत्या दहीसोबतही खाऊ शकता। तुम्हाला पातळ भाजी किंवा हिरव्या मिरची सुक्की भाजी आवडत असेल कोणत्याही भाजीसोबत या पुऱ्या बनवून खाऊ शकता। मस्त अशी ही पुरी भाजी बनवून तयार होते। या नवरात्रीला ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। चला तर भेटूया आपण अशाच आणखी एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा। पहिल्यांदा माझ्या चॅनलला व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा मिळतील।